फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत आहे तुमचं. तो फ्रेंड्स, मी 1-2 दिवसापूर्वी ॲनिमल मूव्ही बघितला आणि जालन्याला बघितला होता. नीलम म्हणून आहे तिथं सिनेमा हॉल कारण की जिकडे बघाल ना तिकडे म्हणजे सगळीकडे मोबाईलवर, इंस्टावरती, यूट्यूबवर पूर्ण ॲनिमल असं फुल प्रमोशन चालू होतं. तर म्हटलं काय आहे बाबा, मूवी बघू. तर जे हिट मूवी आहेत ना ते मी डेफिनेटली बघते, कारण की समजा खूप मूवी आले तर नाही, पण जर समजा 3-4 महिन्यात एखादा असा कोणता तरी हिट मूवी होता. तर लास्ट मी वेड मूवी बघितला होता मराठी सिनेमा हॉलमध्ये. त्याच्यानंतर हा बघितला, कारण की मला असं वाटलं की किंवा 6 सेन्स येतातच की बाबा 10 आउट ऑफ किती बाबा लोकांनी त्याला हे केलं, तर साधारण 7 to 8% त्यांनी 10पैकी 7-8 मार्क्स होते. त्याच्यामुळे मला वाटलं येस, या मूवीत काहीतरी डेफिनेटली आहे, सो आय शुड सी. त्याच्यामुळे मी तो बघितला आणि एकदम सुंदर मूवी आहे. ॲक्च्युली रणवीर कपूर आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकाल. रश्मिका आहे, परत तृप्ती म्हणून आहेत, या अशा 3 जणी आहेत. सो तुम्ही जिया म्हणून रोल केलेला आहे. आणि अजून तुम्ही बघितलं असेल सगळ्यांना खूप दिवसानंतर बॉबी देवलने सुद्धा ह्याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. आणि बॉबी देओल ॲज अ विनर म्हणून आहे. आणि ही बेसिकली स्टोरीज आहे. तर तुम्हाला सांगायला गेलं तर ही ॲक्च्युली स्टोरी आहे एक वडील आणि मुलाविषयी. आणि ह्याच्यामध्ये एक मुलगा त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करत असतो आणि त्यांचे भाऊ असतात म्हणजे चुलत वगैरे. तर त्यांच्यामध्ये जुनं काहीतरी एक दुश्मनी असते आणि ती दुश्मनी हे करण्यासाठी म्हणजे त्या दुश्मनीमुळे जो रणवीर कपूर आहे त्याचे वडील आहेत अनिल कपूर, त्यांच्यावरती कॉन्स्टंट अटॅक होतात आणि ते स्वतः रक्ताच्या नात्यातलीच लोकं अटॅक करतात. आणि ते अटॅक रणवीर कशा पद्धतीने हे करतो म्हणजे दूर करतो. आणि ऑलमोस्ट त्याने 1000च्या घरात हे केलेले आहेत, काय म्हणतात त्याला, लोकांचे मर्डर्स केलेले आहेत हे दाखवलं जातं. तो खूप श्रीमंत घरातला असतो. वडील त्याचं कधीच त्याला ऐकत नसतात. आणि त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये रश्मिका येते आणि मग त्याच्यासोबत प्रेमविवाह होतो. नंतर तो फॉरेनमध्ये शिफ्ट होतो. नंतर वडिलांवर असे काही आघात झाले, त्यांना मारायचा प्रयत्न झाला म्हणून तो रिटर्न इंडियात येतो. आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा पूर्ण डिटेल कळते की म्हणजे वडिलांच्या मागे कोणीतरी लागलं आहे, त्याच्यामुळे तो शेवटपर्यंत, जो शेवटचा माणूस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तो सगळ्यांना हे करून टाकतो, मारून टाकतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक असं आहे की रश्मिका खूप सुंदर तिचे डायलॉग डिलिव्हरी वगैरे खूप दाखवलेली आहे. आणि खतरनाक हॉरर मूवी आहे, खूप म्हणजे खूप हॉरर आहे. म्हणजे लिटरली मी एकटेच गेली होती मूवीला, परंतु मला काहीच लिटरली धडधड करत होते, इतकं मला भीती वाटत होती तो मूवी बघताना. परत त्याच्यामध्ये हॉरर आहे, ॲक्शन आहे आणि दुसरी गोष्ट आहे रोमॅन्टिक अँगल पण आहे. कारण की याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅटर दाखवलं असतं की ऑलरेडी रश्मिका हासनचं त्याचं तृप्तीवरती प्रेम होतं आणि तृप्तीने काही न्यूड सीन्स दिले, त्याच्यामुळे ती एवढी त्या फिल्ममुळे गाजली ना, म्हणजे ती लिटरली नॅशनल क्रश वगैरे झालेली असं सांगतात. आणि सगळीकडे तिचेच रील, म्हणजे फक्त केवळ तिला बघण्यासाठी म्हणून लोक सिनेमा हॉलमध्ये जातात, असंही काही लोकांनी बघितलेलं आहे. आणि खूप दिवसानंतर बॉबी देओलची अगदी 5 ते 10 मिनिटांची ॲक्टिंग असते, पण तो लिटरली पूर्ण चित्रपटावरती त्याची साधारण 80% छाप टाकून जातो. आणि हे सुद्धा त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. सो त्यांचं गाणीसुद्धा ट्रेंड करतायत आणि साधारण 700-800 कोटीच्या वरती आता एक आठवड्यामध्ये त्यांचा बिझनेस झालेला आहे. सो इट्स व्हेरी नाईस मूवी, यू कॅन डेफिनेटली सी. हां, फक्त आईवडिलांसोबत जाणं थोडं टाळा. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर म्हणजे बायकोसोबत, गर्लफ्रेंडसोबत जाऊ शकता. मुलांना नाही इंटरेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये, कारण की 18+ मूवी आहे हा. सो फ्रेंड्स, असा हा माझा मूवीबद्दलचा रिव्ह्यू होता आणि आय लिटरली थरली एन्जॉय द मूवी. इट्स ऑसम. म्हणजे काहीतरी खूप दिवसानंतर वेगळं काहीतरी बघायला भेटलं. आणि लिटरली 3.5 तासाचा मूवी फर्स्ट टाईम. आणि त्याच्या खूप साऱ्या म्हणजे तुम्ही बघाल तर इंस्टावरती, यूट्यूबवरती रील्स, मीम्स बनतात आणि खूप छान पद्धतीने तो हे करतो आहे. सो तुम्हाला डेफिनेटली आवडेल, तुम्ही नक्की जाऊन बघा. पैसे वसूल मूवी असणार आहे ज्यांना म्हणजे हॉरर आणि थोडं रोमॅन्टिक अँगल बघायचं असेल त्यांच्यासाठी. सो हा असा माझा एक पर्सनल रिव्ह्यू होता या ॲनिमल मूवीबद्दल. कारण की रणवीर कपूर ॲनिमलसारखं लिटरली त्याच्यामध्ये दहशत करतो, 1000 टॉप लोकांना मारतो, तरी त्याच्यावर कोणती ॲक्शन घेतली नाही जात. आणि तो खूप क्रूर असा दाखवलेला आहे. त्याचा ॲक्टिंग फॅब आहे, त्याची ॲक्टिंग फॅब झालेली आहे.
बॉबी देओलची ॲक्टिंग फॅब आहे, इट्स लिटरली नाईस. आणि रश्मिका आणि हिची पण ॲक्टिंग खूप सुंदर आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही डेफिनेटली जाऊन सिनेमागृहात हा मूवी बघा. सो तुमचाही रिव्ह्यू आहे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. सो चॅनल आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब डेफिनेटली करा. बाय फ्रेंड्स.